बदलापुरात आज आणि उद्या दोन महत्वाच्या महोत्सवांचं आयोजन करण्यात आलंय। आज खानदेश महोत्सव पार पडतोय तर उद्या बंजारा समाजासाठी महोत्सव जो आहे तो पार पडणार आहे। बदलापूर पूर्व परिसरात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वामन म्हात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून हा महोत्सव आज आणि उद्या 2 दिवस पार पडतोय। अनेक कलाकार पुन्हा एकदा बदलापूरकरांच्या भेटीला याच निमित्तानं येणार आहेत आणि या महोत्सवापर्यंत येण्यासाठी बदलापुरातील बंजारा समाजातील सचिनजी राठोड यांच्या माध्यमातून एकंदरीत मोफत रिक्षाचा प्रवास जो आहे तो आता देण्यात येणार आहे। तो कुणासाठी आहे आणि कुठून आहे या लाईव्हच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार, न्यूज टेक मराठीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपल्यासोबत बांधव असणार आहेत बंजारा समाजातील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीनं म्हणजे आता उद्या तुमचा महोत्सव पार पडतोय, तयारी तुमची सगळ्यांची सुरूच असेल आणि त्यामध्ये तुम्ही मोफत रिक्षाचा प्रवास दिलाय, काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आणि जय शिवालाल। बदलापूरच्या इतिहासात प्रथमच वामनदादा फाउंडेशन यांनी आणि सन्माननीय वामनदादा यांनी बंजारा महोत्सव हे एक खूप मोठं आणि बंजारा समाजाला एकत्र करून समाजाचं सर्व गुण, संकल्पना, संस्कृती या सगळ्या गोष्टी दर्शवण्याचं त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे। ह्या कामासाठी दादांचं खूप मनापासून आभार। आणि आम्ही सकल बंजारा समाज युवा टीम कडून दादांच्या संकल्पनाला किंवा दादांची प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या टीम कडून, युवा टीम कडून एक छोटीशी आपल्या जे बंजारा महोत्सव कार्यक्रमासाठी जी बाहेरून जी लोक येणार आहेत त्या लोकांसाठी काही गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तिथं मोफत रिक्षाची सोय केलेली आहे आपल्या टीम कडून। आपण त्याचा जो ऍड्रेस असेल तो नवरत्न हॉटेलच्या इथं आपण ते ठेवणार आहे। वयस्कर जे वयोवृद्ध असतील, जे बाहेरनं येणारी लोक आहेत, त्यांना आपल्या महोत्सवात येण्यासाठी काही त्रास होऊ नये म्हणून। बरोबर आहे। अर्थात महोत्सव हा पहिल्यांदाच पार पडतोय जो बदलापूर शहरात पार पडतोय आणि बदलापूर पूर्व परिसरात याचं लोकेशन आहे। आपण जर बघितलं बदलापूर पूर्व परिसरात, जर इतर शहरातून जर तुम्ही येत असाल, बदलापूर पूर्व परिसरात जर उतरत असाल तर बदलापूर पूर्व नवरत्न हॉटेल पासून तुम्हाला रिक्षाची सुविधा जी आहे ती सचिनजी राठोड यांच्यानी युवांच्या सगळ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। महत्वाचं म्हणजे शहरातले सुद्धा माझ्या मते नागरिक आहेत, वृद्धांसाठी आपण म्हणजे शहरातील जे काही वयोवृद्ध लोक आहेत, म्हणजे आपली जी संकल्पना आहे की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आणि बदलापूरमध्ये पहिल्यांदा असा महोत्सव घडतोय। या महोत्सवाला खूप मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाहिजे, त्या गोष्टीसाठी आपण ही संकल्पना मांडतोय वामनदादा ह्यांच्या पुढाकाराने, त्यांच्या आशीर्वादाने। अर्थात आज खानदेश महोत्सव पार पडतोय आणि थोड्याच वेळात गौतमी पाटील, खानदेशची कन्या जी आहे ती सुद्धा बदलापुरात येणार आहे आणि त्यांच्या नृत्यांचा आविष्कार जो आहे तो या ठिकाणी करण्यात येणार आहे। आपल्यासोबत आणखी एक बांधव असणार आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। तुमच्या माध्यमातून मोफत रिक्षा सेवा दिली जाणार आहे आणि त्यासोबतच उद्या तुमचा महोत्सव पार पडतोय, काय प्रतिक्रिया? कसं आहे की आज उद्याचा जो प्रोग्राम होणार आहे हे बदलापूरमध्ये पहिल्यांदाच असा मोठा प्रोग्राम वामनदादा म्हात्रे फाउंडेशन यांच्या मार्फत होणार आहे। त्यामुळे आमच्याकडे युवा आमचे नेते, आमचे सचिन भाऊ राठोड यांच्यातर्फे उद्या मोफत रिक्षा सेवा आपल्याकडून देणार आहोत। जे कोणी आपल्या रेल्वे स्टेशनला आपला बंधू भगिनी कोणी जे उतरेल त्यांना कार्यक्रमापर्यंत पोहोचायची जिम्मेदारी आमच्या युवा नेत्यांची आणि युवा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। त्यात आमचे दीपक भाऊ आहेत, सचिन भाऊ आहेत, वल्लीसिंग राठोड आहेत, ते मामा आहेत, सगळी ही मंडळी उद्या आमची सगळे एकदम तयारीत राहणार आणि सर्वांना आम्ही त्या ठिकाणी सुखरूप पोहोचू आणि सुखरूप परत पण आणू, ही आमच्याकडून एक सोयी असेल या कार्यक्रमानिमित्तानं। अर्थात समाजातील प्रत्येक बांधव त्या महोत्सवापर्यंत पोहोचावा हाच यामागचा हेतू आहे आणि तोच हेतू साध्य करण्यासाठी जर आपण पाहिलं तर अनेक युवा आज एकत्र आलेले आहेत, अनेक समाजातील बांधव आज एकत्र आलेले आहेत आणि जर आपण बघितलं तर एकंदरीत उद्या ही रिक्षा सेवा जी आहे ती मोफत दिली जाणार आहे बदलापूर पूर्व परिसरातून। त्यामुळे वृद्ध या ठिकाणी नागरिकांसाठी आणि त्यासोबतच इतर शहरातून येणाऱ्या समाजातील बांधवांसाठी हा रिक्षाचा जो प्रवास आहे तो मोफत असणार आहे। तर तुम्ही सुद्धा जर तुम्हाला हा प्रवास करायचा असेल, पुन्हा एकदा सांगेन, बदलापूर पूर्व परिसर नवरत्न हॉटेल अगदी स्टेशनच्या लगतच आहे, त्या ठिकाणी या रिक्षाच्या सेवा ज्या आहेत त्या सुरू असणार आहेत, सुविधा ज्या आहेत त्या सुरू असणार आहेत। त्यामुळे तुम्हाला या रिक्षाने प्रवास करायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणाहून नक्की करू शकता। आज सुद्धा खानदेश महोत्सव पार पडतोय, त्यामध्ये सुद्धा सहभागी व्हा आणि उद्या सुद्धा
बंजारा महोत्सव पार पडतो त्या बंजारा महोत्सवामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी व्हा. या दोन्ही समाजातील जे बांधव आहेत, बंधू भगिनी आहेत, त्यांची जी काही संस्कृती आहे ती पाहण्याची संधी तुम्हाला याच निमित्तानं मिळणार आहे. त्यामुळे ती संधी पाहण्यासाठी नक्की एकदा उपस्थिती दर्शवा. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा टोंबरे, न्यूज टेक.